आज सहज बाल्कनीमध्ये 3 दिवसानंतर फिरताना मला माझ्या लिंबाच्या झाडावर ना काहीतरी क्यूट दिसलं. तुम्हाला पण दाखवते बघा. सो हे होतं एक सुरवंट. येस आणि हे फर्स्ट टाईम नाही आहे. मला ह्याच्या आधीही माझ्या लिंबाच्या झाडावरती खूप वेळा मिळालं आहे आणि त्याचं घर आणि पुढे कसं होणार आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. सो आता आपण याला कट करून घेऊया आणि त्याला देऊया एक नवीन घर. सो हे पानाला चिकटलेलं त्याच्यामुळे मी ते पानासकट कापलं आणि त्याच्यासाठी मी एक घर केलं जे आहे एक काचेचा बाऊल जो माझा फिश बाऊल होता आधी. सो दरवेळीच मी फुलपाखरं बनायच्या आधी त्याला यावाल्या बोलमध्ये ठेवते. तुम्ही आता त्याच्यात बघू शकता, की त्याच्यात अजून एक आहे, जे मला एक 10 डेज आधी मिळालेलं आणि स्ट्रेंजली ते फक्त लिंबाचीच पानं खातात. हे मला आधीच्या एक्सपिरियन्सवरनं पण कळलं होतं. सो मी त्यांनीच खाल्लेली पानं खायला दिली आणि त्याबरोबर मला त्याचबरोबर एक फुलांमध्ये एक अळी सापडलेली. तिला पण मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं. पण त्याचं हे असं का झालंय हे मलाही माहीत नाही, तर ते मी फिगर आउट करणार आहे. तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि ह्याला कव्हर करण्यासाठी कारण ते खूप लवकर एस्केप होतात, मी एका प्लास्टिकच्या झाकणाला त्यांना ऑक्सिजन मिळावा म्हणून होल्स केलेत आणि त्यांनी आता त्याला कव्हर करणार आहे. काचेचा बाऊल ह्याच्यासाठी की मला त्यांचा प्रोग्रेस दिसत राहावा, की कसं-कसं ते ग्रो होतायत. कारण खूप एक्साइटमेंट आहे ह्यांची फुलपाखरं बनण्यासाठी. सो आता ह्याला फुलपाखरं बनायला किती वेळ लागतात ह्याच्यासाठी तुम्ही मला फॉलो करा आणि पार्ट 2 नक्की चेक करा. बाय.